नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. मी पुन्हा नव्याने एक कथा घेऊन आलेली आहे. ती आहे तळघर. चिखलपूर नावाच्या छोट्या गावात पूर्वजांच्या प्रवाह नावाच्या वाड्यात माधव राहत होता. माधवच्या आईवडील अपघातात वारल्यानंतर राघव नावाचा त्याच्या आजोबांनी आणि आजीने त्याचे पालनपोषण केले. कालांतराने आजी वारली. B.Com करून जवळच्या शहरात त्याने एका खाजगी कंपनीत नोकरी मिळवली. आजोबांनी त्याला याबद्दल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. त्याच्या आजोबाचा गावातला व्यवसाय बंद पडल्यानंतर त्याच्या वडिलांनी जवळच्या एका शहरात रोज जा ये करून नोकरी केली होती. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शहरात नोकरी करून माधवला अधूनमधून गावात येऊन आजोबांकडे लक्ष ठेवता येत होते. शहरात तो छोट्याशा भाड्याच्या रूमवर राहायचा. पगार काही फार नव्हता. ऑफिसमध्ये मधुरा नावाच्या एका सहकारी तरुणीवर त्याचे प्रेम जडले. कालांतराने ती कंपनी बंद पडली. माधवने इतर ठिकाणी प्रयत्न केले, परंतु त्याला नोकरी मिळाली नाही. शेवटी त्याने ठरवले की आता गावाकडे परत जायचे. तिथेच काहीतरी व्यवसाय करायचा आणि आजोबांची सेवा पण करायची. माधवने हा निर्णय मधुराला सांगितला, पण तिला हा निर्णय आवडला नाही. त्याने शहरातच राहावे अशी तिची इच्छा होती. शेवटी तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. तिचे मन वळवण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. काही आठवडे तिच्या आठवणीत काढून शेवटी त्याने तिला विसरायचे ठरवले आणि तो बालपणीच्या आपल्या मातीत गावी परत आला. त्याने साठवून ठेवलेल्या आणि आजोबांनी त्याच्या नावे ठेवलेल्या काही पैशांच्या आधारे त्याने किराणा, भाजीपाला आणि स्टेशनरी असे एकत्रित दुकान सुरू केले. कारण जवळच शाळा होती. त्याचे दुकान बरेच चालू लागले. अधूनमधून मधुराची आठवण यायची, पण तो दुर्लक्ष करायचा. मग एक वाईट घटना घडली. 6 महिन्यात त्यांचे आजोबा वारले. त्यांचे जास्त कुणी नातेवाईक नव्हते. याचे कारण म्हणजे बहुतेक सर्व नातेवाईक हे अपघाताने किंवा एखादा रोग होऊन वारले होते. जे थोडेफार दूरवरचे नातेवाईक होते तेही शहरात दूरवर विखुरलेले होते. त्यापैकी काही अंत्यविधीला येऊन गेले. आता माधव एकटा पडला. माधव राहत असलेल्या तो पूर्वजांचा वाडा गावातील सर्वात जुना होता. कित्येक पिढ्या या वाड्यात राहिल्या होत्या आणि अनेक वर्षापासून त्याचं जंत योग्य प्रकारे केलं जात होतं. वर्षानुवर्ष सूर्यभान काका हे त्या वाड्याची देखभाल करायचे. माधव शहरात असताना आजोबांची सुद्धा शक्य तेवढी काळजी घ्यायची. त्यांनी व त्यांच्या अनेक पिढ्यांनी लहानपणापासून नियमित व्यायाम आणि कुस्तीचे प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांचे शरीर काटक आणि बलवान होते. एकदा दुकानात बसलेला असताना माधवला आठवले की वाड्यात ज्या 4 खोल्या होत्या त्यापैकी 4थी खोली नेहमी कुलूप बंद असायचे, कारण त्या खोलीत तळघराकडे जाण्याचा एक जिना होता. माधव लहानाचा मोठा झाला, परंतु ते तळघर आजोबांपासून नंतर कुणीही कधीही उघडले नाही. घरात सर्व प्रकारच्या चर्चा व्हायच्या, पण एक गोष्टीचा नेहमीच उल्लेख टाळला जायचा. तळघर. 4थी खोली अधूनमधून साफ करायला उघडली जायची, परंतु जमिनीला असलेल्या तळघराच्या दरवाजाला मात्र कडी आणि कुलूप नव्हते. पण दरवाजा खूपच भक्कम आणि जड होता. कालांतराने 4थी खोलीसुद्धा कायमची कुलूप लावून बंद करण्यात आली. नंतर त्या खोलीत जायला कोणाला परवानगी देण्यात आली नाही. याचे कारण म्हणजे जवळच्या एका गावात राहणाऱ्या एका दूरच्या नातेवाईकांनी म्हणजे शंभू काकांनी माधवला सांगितले, पण त्यांचे नाव त्यांच्या आजोबांना न सांगण्याच्या अटीवर. हे कारण असे होते की रोज रात्री त्या तळघरातून अस्पष्ट आणि दबलेली ओरडण्याचे आवाज येत. मध्येच एखादा लाकडी खोका जोरात धडपडल्यासारखा आवाज यायचा, जणू काही एखादे अभद्र हिंस्र जनावर त्या खोक्यात बंद करून ठेवले आहे आणि खोक्यातून ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कधी तर म्हणे जोरजोरात एक पाऊल आपटण्याचा आवाज ऐकू येई, जणू काही मोठ्या व्यक्ती लहान मुलांसारख्या एखाद्या वस्तूसाठी आपल्या आईवडिलांकडे हट्ट करतो आहे आणि पाय आपटत आहे. काही वेळेस तर जोरजोरात ताट, वाट्या, चमचे फेकण्याचा पण आवाज येत असे. सूर्यभान काकांना तळघरातील हालचाली अधूनमधून जाणवत होत्या, पण ते दुर्लक्ष करत आणि माधवला सांगत नसत. 1-2 वेळा रात्री वाड्यातून आपल्या घरी जाण्याच्या आधी त्यांना
चौथ्या खोलीच्या दरवाजावर आतमधून कोणीतरी जोरजोरात ठोकत आहे असे जाणवले. त्या दिवसापासून त्यांनी त्या रूमच्या दरवाजाला बाजूला काही कपडे वाळत टाकणे सोडून दिले. कालांतराने माधवचा व्यवसाय खूप चालू लागला आणि खूप नफा होऊ लागला. दरम्यान इकडे मात्र वाड्यातील तळघरात वेगाने हालचाली होऊ लागल्या होत्या. त्या बंद असलेल्या तळघरात दबक्या आवाजात एकमेकांशी अभद्र चर्चा होऊ लागली आणि अस्वस्थता वाढत गेली. एकदा त्यांची शेजारच्या छोट्या गावातील बालपणीची मैत्रीण मोनिका शहरात शिक्षण संपवून चिखलपूर गावातल्या त्या शाळेत शिक्षिका म्हणून लागली, ज्यात लहानपणी दोघे एकत्र शिकले होते. त्याला हे माहीत नव्हते, मात्र तिने त्याला एकदा नुकताच दुकानात पाहिले होते. एकदा मुद्दाम त्याचे लक्ष नसतानाही ती त्याच्या दुकानावर एक वही आणि पेन विकत घ्यायला आली. पैसे असलेल्या त्या हाताकडे आणि मग हळूहळू चेहऱ्याकडे त्याने जेव्हा नजर फिरवली तेव्हा तिला ओळखले आणि त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. काही वेळ दोघांपैकी कोणीही काही बोलत नाही. मग ती दुकानात येऊन बसली आणि नंतर दोघी खूप हसले आणि गप्पा सुरू झाल्या. जुनी मैत्री उफाळून आली आणि ते रोज भेटू लागले. दोघांची फॅमिली एकमेकांना ओळखतच होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. साधेपणाने लग्न पार पडले आणि मोनिकाचा प्रवाह वाड्यामध्ये प्रवेश झाला. नवीन जोडप्याचे काही महिने आनंदात गेले. मोनिका आता प्रेग्नंट झाली होती. काही दिवसानंतर ती बाळंतपणासाठी माहेरी जाणार होती. ते तळघर आता काही नव्हे एवढे अस्वस्थ झाले होते. तिथे अनेक शक्ती जोमाने कार्यरत झाल्या, एट झाला घालू लागल्या. दरम्यान माधवला एक कल्पना सुचली. जुना वाडा पाडून त्याचे नूतनीकरण करायचे आणि व्यवसायाच्या जागेचे भाडे भरण्यापेक्षा चौथी खोली पाडून त्या जागेत दुकान सुरू करायचे आणि कालांतराने आणखी एखादा नवा जोड व्यवसाय सुरू करायचा. चौथ्या खोलीच्या एरवी बंद असलेल्या खिडकीच्या ऐवजी दुकानाचा दर्शनी भाग येणार आणि समोर दाट वस्ती आहे आणि तिथून थोडी पुढे शाळा असल्याने दुकान आणखी जास्त चांगले चालणार होते. राहता राहिले तळघर ते दुकानातील माल ठेवण्यासाठी वापरण्याची अशी नावी कल्पना त्याला सुचली. सूर्यभान काकांनी त्याला विरोध केला तेव्हा पहिल्यांदा मोनिकाला तळघर प्रकरणाबद्दल माहिती झाली. आता आजोबा जिवंत नसल्याने दुसऱ्याच्या शंभू काकांनी सांगितलेली माहिती सुद्धा सूर्यभान काका आणि मोनिका या दोघांना माधवने सांगितली. सूर्यभान काकांनी ते कपडे वाळत टाकत असताना त्यांना चौथ्या खोलीतून येत असलेल्या आवाजाबद्दल पण सांगितले. मोनिकानेही माधवला सांगितले की तळघरात असा काही प्रकार असेल तर तिथे आपण न छेडछेडलेल्या बरे. चौथ्या खोलीत व्यवसाय करण्याचा प्लॅन रद्द करावा असे दोघांनीही माधवला समजावले. पण तरीही माधव त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. घरी मोक्याची जागा असताना दुकानाच्या भाड्याचे पैसे कशाला खर्च करायचे असा त्याचा हट्ट होता. शेवटी सूर्यभान काका आणि मोनिका दोघांनी त्याच्यापुढे हार मानली. गवंडी आले. काम चालू झाले. खोली क्रमांक 1 म्हणजे ज्यात बैठक, स्वयंपाकघर आणि एक छोटी बेडरूम होती. ती वगळता इतर सर्व खोल्या पाडायला सुरुवात झाली. आता चौथ्या खोलीची अवस्था म्हणजे विटा, चुना, सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्यांचे होते. अर्धवट पडलेल्या भिंती, आजूबाजूला पडलेली साहित्य, तसेच 5 कामगार बाजूलाच ओट्यावर झोपलेली अशी झालेली होती. सकाळी सर्वजण उठले तेव्हा 4 कामगार होते. 5वा कामगार गणादू कुठे गेला हे कुणालाच समजले नाही. रात्री कसला तरी जोराचा आवाज मात्र त्यांना आला होता. तेव्हा 5वा कामगार तिथे नव्हता, पण तो बाथरूमला गेला असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले आणि दिवसभर थकलेले असल्याने पुन्हा ते सर्व लगेच झोपी गेले. माधवने गावात चौकशी केली, पण काही सुगावा लागला नाही. गणादूचे कुटुंब येऊन माधवला जाब विचारू लागले. त्याने त्यांना समजावून पाठवले. या सर्व गोंधळात मोनिकाला माधवने तिच्या गावात माहेरी पाठवून दिले. या सर्व गोष्टींचा तळघराशी संबंध असावा असे सूर्यभान काकांनी सांगितल्याने एकदाचा या तळघर प्रकरणाचा छडा लावायचा म्हणून माधवने एक दिवस सर्व कामगारांना घरी पाठवले आणि सूर्यभान काकांसोबत तळघरात जाण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
त्या रात्री त्यांनी बांधकामाच्या मशीनच्या मदतीने गंजलेल्या भक्कम दरवाजा मशीनने उचलून उघडला. हातात टॉर्च घेऊन माधव आणि त्यांच्या मागून कंदील घेऊन सूर्यभान काका धुळीने भरलेल्या पायऱ्या उतरू लागले. समोर अंधार होता आणि धुळकट दिसत होते. वाटेत जागोजागी जळमटी होती. ती हाताने दूर करत ते दोघे सावत्रीने पण मनातून घाबरल्या पायऱ्या उतरून खाली आले. वर दणकन काहीतरी आपटल्याचा आवाज आला म्हणून त्यांनी वर पाहिले तर दिसले की भक्कम दरवाजा पुन्हा आपोआप बंद झाला होता. पण आता त्यांना तळघराच्या छटा लावायचा होता, त्यामुळे ते पुढे जात राहिले. आता त्यांना वेगवेगळ्या दबक्या स्वरूपाचे आवाज ऐकू यायला लागले. जणू काही एकमेकांच्या कानात दोन जण तिसऱ्याबद्दल बोलत आहे. सूर्यभान काकांच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीवर वरच्या बाजूने दोन मानवी गडद काळ्या उजव्या उमटल्या आणि त्या हळूहळू उलट्या खाली सरकल्या. हातातील कंदिलाच्या प्रकाशामुळे काकांची पाठमोरी सावली भिंतीवर पडली होती. तिला त्या दोन सावलीने दोन्ही हातांनी पकडली. भिंतीपासून दूर असतानाही भिंतीवरच्या सावलीला पकडण्यामुळे सूर्यभान काका जखडले गेले आणि ओरडायला लागले. त्यामुळे माधवचे लक्ष तिकडे गेले आणि त्यांनाही हे प्रकार बघून त्यांची प्रचंड भीती वाटायला लागली. पण आता काय करावं हे समजत नव्हते. तेवढ्यात त्यांना कल्पना सुचली. त्यांनी हातातील टॉर्चचा प्रकाश त्या दोन सावलींवर मारला. तेव्हा या अंधुक व्हायला लागले आणि तो प्रकार टाळण्यासाठी त्या पुढे पुढे सरकल्या. सूर्यभान काकांना सुद्धा ओढ येऊ लागली. कंदिलामुळे पडत असलेल्या काकांची सावली नष्ट करायची तर कंदील विझवायला हवे, म्हणून त्यांनी काकांना वाचवायला हातातली टॉर्च त्यांनी वेगाने कंदिलावर मारून फेकली. कंदील हातातून खाली पडून फुटला. टॉर्च पण खाली पडले आणि घरगंगाळ कुठेतरी गेली आणि बटन सरकल्याने विझली. काकांची सावल्यांच्या हातातून सुटका झाली खरी, पण आता सगळीकडे अंधार पसरला. हा नेहमीच्या अंधारासारखा वाटत नव्हता. सगळ्यांच्या जगभरातला काळा रंग एकत्र करून या खोलीत भरून ठेवलेला अशा प्रकारचा तो जीव घेण्याचा अंधार वाटत होता. पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. आजूबाजूच्या काळात आणि गडद अंधारात माधवची मान मागून कोणीतरी पकडले. माधव भीतीने ओरडला. समोर जमिनीवर पडलेले सूर्यभान काका या ओरडण्याने उठून उभे राहिले. पण अंधारात कुठे कोण आहे हे काहीच दिसत नव्हते. त्यांनी अंदाजाने पावले टाकायला सुरुवात केली. अंधारात चचपडत आवाजाच्या दिशेने पावले वाहून येत होते. त्यांना माधवचा गुदमरून ओरडण्याचा आवाज येत होता. कोण आहे? सोड मला. सूर्यभान काकांना अंधारात झटापटीचा आवाज येत होता. हात पाय एकमेकांवर घासले जाऊन पोटात बुक्की मारणे, गालावर चाबूक मारणे, पोटात खूप दुखावल्यामुळे ओरडणे, अतिवेदनांच्या कळकळीने श्वासने मधूनच जमिनीवर धडकन पडणे, जसे काळजी वाटणारे भिंतीत ऐकायला आले. पण टॉर्च खाली कुठेतरी असेल ती शोधणी लागेल असा विचार करून हातांनी